म्हणचाल तर हो का किती खरंच लई भूक लागली आहे, पण आता काय करायचं आपल्याला सुचत नाही. तांदळाच्या पिठापासून आणि उकळलेल्या बटाट्यापासून एक नवीन रेसिपी करणार आहे आपण. मग झटपटीत होणार असा एक पदार्थ. 2 उकळलेली बटाटे आणि तांदळाचं पीठ. ह्या वाटीनं 2 वाट्या मी तांदूळ रात्री भिजू घातलं होतं बघा. पाणी काढून घेते मिक्सरमधनं. जरा पाणी नितळून असं पाणी नितळून मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं. पहिल्यांदा असंच कोरडंच तांदूळ बारीक करून घ्यायचं. आता परत त्यात थोडं पाणी वतायचं. लई पाणी वतायचं नाही, असं 2 चमचे पाणी वतायचं आणि ह्याला आता अजून बारीक फिरवून घ्यायचं. एवढं बारीक करायचं, असं डोश्यासारखं पीठ करायचं. तांदूळ बारीक करताना लई ते लई बारक्या चमच्याने 4 चमचे पाणी वता, मग बरोबर असं ही पीठ तयार होते. हातानंच मळून टाकायचं. असं 2 वाट्या तांदूळ आणि ही 4 बटाटे टाकली. ते थोडंसं 1 चमच्याभर पाणी वतते. बटाटे चुरा करून टाकले. ते याला टोपण लावते आणि एक गरका मारून घेते. बारीक केलंय, कसं मिक्सरला बारीक केल्यावर कसं बटाटे उमलून आलंय बघा. मिसळाचं आणि बटाट्याचं ही वाटण तयार करून घेतलंय. सगळं वाटून घेतलंय मी. हे जी बनवायची आता भजी, त्यासाठी काय काय साहित्य लागते यात मी टाकून घेते. 1 चमच्याभर जिरे येते. हे बरोबर आहे, हातावर असं कुसरून घेते. बारीक चिरलेल्या 4 मिरच्या येते ह्यात टाकून घेते आणि ही थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेते. किंवा कवा भूक लागेल तेव्हा तुम्ही झटपट असं चमचमीत कवा बी करून खावा. सुरुवातीला पाणी घालायचं नाही, सगळ्याचा असा एक जीव हातानं करून घ्यायचा. आता इथं लागणार आहे थोडंसं पाणी. हो का, असं ओतून घेते पाणी. लय अजून पण पाणी लागणार आहे मला, थोडं ओतून घेते. सगळ्याचा एक जीव करून घ्यायचा आहे, कारण बटाटे बी घातले. बटाटू तांदूळ चिकटच असते, तुम्हाला माहितीच आहे. हो का, असं भजी सोडायला यायचं अशा आकारात पीठ करून घ्यायचं आहे. पीठ तयार झालंय, ह्याच्यासोबत खायला चटणी करून घेऊया. आता तोडून आणलाय पुदिना. या पुदिन्याची करणार आहे आपण चांगली खमंग अशी चटणी. यात थोडा पुदिना टाकलाय, 4-5 पाकळ्या लसणाचे टाकते, थोडंसं आलं टाकते, 4 हिरव्या मिरच्या टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकते, चवीला थोडंसं मीठ टाकते, लागावं म्हणून थोडीशी साखर टाकते. साखर त्यात ही थोडं लिंबू पिळून घेते, थोडंसं पाणी ओतून घेते. तळताना भरपूर तेल घ्या. सोललेली भजी अशी पूर्ण तेलात बुडली पाहिजे. भरपूर तेल घ्यायचं ही भजी तळताना. बारीक गॅस केलाय, बारीक गॅसवरच ही आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. ती मोठा गॅस करचाल तर सगळं वरनं लाल लाल होईल, आतनं चांगलं तळणार नाही. त्यासाठी बारीक गॅस करा आणि बारीक गॅसवरच भजी तळून घेऊया. त्यात सोडा घातला नाही ना इनो घातला नाही, काहीच घातलं नाही, तरी पण किती फुगले ती बघा भजी. ती पण खायला सुद्धा कुरकुरीत आणि मस्त लागते. ती एकदम खमंग आणि कुरकुरीत झाली. ती तुम्ही सुद्धा एकदा करून बघा अशी भजी. तुम्ही केलेली भजी कुणीही खाल्ली तर तुमचं कौतुकच करतील, अशी झाली ती ही भजी. म्हणचाल तर हो का किती तुम्हाला तोडून पण दावते. हो का, आतनं असं मऊ लुसलुसीत आणि बाहेरनं असं इतकं कडक कडक. उडवायचं